विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज काय बघायचं, डीसी सिरीज मोटरचं स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं, बरोबर आहे. ही काय इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनर किट. आपण बघायचं काय करतो, आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे. आपण काय करतो, डीसी मोटर आपण जेव्हा ऑपरेट करतो त्याला काय वापरतो, आपण स्टार्टर वापरतो, बरोबर आहे. 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर असे स्टार्टर टाईपचे आपण काय करतो, स्टार्टर वापरतो. म्हणजे काय झालं असल्यामुळे आपल्याला काय येतं, स्टार्टर वापरायची आवश्यकता नाही. तो काय करणार, डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे हे काय करणार, सर्किट बनवणार. काय करून आपण कनेक्टिंग प्रोब वापरू. आपण त्या व्हेरिएबल सप्लाय काय करू शकतो, आपण व्हॅरी करू शकतो. आपण काय करायचं, स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्स काढायचं. कोणत्या मोटरचं, डीसी सिरीज मोटर, बरोबर. त्यासाठी आपण काय करायचं, एक सप्लाय व्होल्टेज ठेवायचं आपल्या कॉन्स्टंट, जे आपण ठेवू 70 व्होल्ट ठेवू शकतो. त्यानंतर आपण काय करायचंय, लोड वाढवायचा आहे. लोडच्या रिडिंग घ्यायच्या वेगवेगळ्या. त्याचबरोबर आपण काय करायचंय, आर्मेचर मधून किती करंट पास होतो, आर्मेचर किती करंट ड्रेन करते ते बघायचंय. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय, हे अॅनालॉग टॅकोमीटर वापरून आपण काय करायचंय, स्पीड मोजायची आरपीएम. हे वापरून आपण काय करू शकतो, हे रिडिंग वापरून काय करायचंय, लोड स्पीड वर्सेस लोड काय करायचं, स्पीड वर्सेस लोडचा ग्राफ काढायचा आहे. आणि त्यानंतर आपण काय करायचं, डीसी सिरीज मोटरचं स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय करायचं, काढायचे, बरोबर. सगळ्यात पहिले काय करू, आपण पॅनल ऑन करू. सुरुवातीला काय आपल्या डीसी सिरीज मोटर आपण तयार केली आहे, काही प्रॉम्प्ट वापरून. त्याबरोबर आपण काय करायचंय, सुरुवातीला काय लोड आपल्याला पूर्ण 0 करायचा आहे. म्हणजे नो लोडला आपल्याला काय करायचंय, सिरीज मोटर आपल्याला ऑन करायची नो लोडला. सप्लाय व्होल्टेज किती, सप्लाय व्होल्टेज 70 व्होल्ट डीसी. आता मोटरला आपण त्यातला लोड जोडलेला नाही, तर नो लोड करंट किती आहे आर्मेचर मधला, 0.644 एम्पियर, बरोबर. आपण काय करू, आता टॅकोमीटर सगळ्यांना काय करू, आता नो लोडला आरपीएम मध्ये स्पीड किती आहे ते बघू. जवळजवळ फिनिटिंग किती आली, 1000 आरपीएम नो लोडला. आपण काय करू, आता मोटरला काय करू, लोड कनेक्ट करू, वेगवेगळ्या लोडला आपण काय करू, रिडिंग आता लोड किती झाला, आता आपला 1 किलो झाला. करंट वाढला, आपल्याला करंट रिडिंग घ्यायची आहे. करंट किती झालाय, 1.03 एम्पियर. आपण काय करायचं, स्पीड मोजायची, काय किती आरपीएम आहे. स्पीड किती आली आपली, 900 आरपीएम. हे आपण लोड डाऊन करायचे. लोड किती होता आपला, 1 केजी. त्यानंतर काय करायचं, आपलं अजून 2 रिडिंग घ्यायचे आहेत आपण. आणि त्यानंतर आपण काय करायचं, 3 रिडिंग हे आपण काय करायचं, आपले स्पीड वर्सेस लोड म्हणजे आर्मेचर काय करायचं, आपल्याला एक ग्राफ प्लॉट करायचा. त्यानंतर आपण काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मोटरची बघायची. काय करतो, आता अजून लोड 1 किलो लोड वाढवतो. लोड किती झाला आता,
लोड वाढवलाय आपण त्याचं 2 किलो लोड वाढवलाय. आता काय करायचं आपल्याला थर्ड लोड दोन घ्यायचं. थर्ड वाढलाय आपला झाला 1.439 एमपीए. अब काय करायचं आता काय करायचं आपल्याला स्पीड नोट करायची. आपल्याला भेटली आपल्याला 600 आरपीएम. या काय करायचं नोट लावतो. काय करायचं आपल्याला आमचं गेटिंग घ्यायची. त्यानंतर आपण काय करायचं ग्राफ प्लॉट करायचं. त्याचा स्पीड वर्सेस लोड किंवा आर्मेचर करंटचा. मी काय करतो लोड वाढवतोय. त्यानंतर आपण काय चेंज घेऊन आपल्याला बघायचं. आता 3 किलो W1 आपण काय कन्सिडर केलं. W1 जो लोड वाला आहे तो काय सपोर्टिंग लोड आहे. त्याला आपण 0 वर ठेवलं. जो अपोजिंग लोड आहे ऑपोजिट साइड आहे त्याला किती केलं आपण आता 3 किलो. तो ओव्हरऑल लोड किती झाला 3 किलो. तो त्याला आपण काय लोड वाढवला. लोड आपण नोट करायचा. करंट वाढला आपण काय वाढलेला करंट नोट डाऊन करायचा. करंट काय आर्मेचर मधला आर्मेचर किती करंट झाला तो आता 1.94 एमपीए. आता आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं स्पीड नोट डाऊन करायची. किती भेटले आपल्याला 400 आरपीएम. त्याला नोट डाऊन करायचं. आपण काय भेटले आता आपण सुरुवातीला काय केलं मोटरला नो नोडला मोटरचा आपण स्पीड मोजला. तो आपल्या जवळजवळ 1000 आरपीएम भेटला. त्यानंतर आपण काय केलं मोटरला सेकंड काय केलं आपण मोटरचा लोड वाढवत गेलो. सुरुवातीला तो मोटर ठेवला 1 किलो. तेव्हा आपलं मोटर तेव्हा तो काय आर्मेचर करंट किती भेटलं तेव्हा आपल्याला जवळजवळ 1 एम्पियर. आणि त्यानंतर आपला स्पीड किती भेटलाय 900 आरपीएम. त्यानंतर आपण काय केलं लोड अजून 1 किलो वाढवला. त्यानंतर आपण काय भेटलंय करंट किती भेटला आपल्या आर्मेचर मधला 1.43 आरपीएम. आणि आपल्याला काय भेटले स्पीड किती भेटलाय 600 आरपीएम. त्यानंतर आपण काय केलं लोड अजून 1 किलो वाढवला. आपल्याला आर्मेचर मध्ये करंट किती भेटले आपल्याला 1.94 एम्पियर. आणि त्यानंतर आपण काय स्पीड किती भेटलाय 400 आरपीएम. बरोबर. याच्यानंतर आपण काय करायचं जसं आपण मोटर लोड वाढवतोय तसं काय होतं मोटरचं स्पीड कमी होतोय. आणि काय होतंय आर्मेचर मधला करंट काय होतोय वाढतोय. म्हणजे आपण काय याचा ग्राफ कसा भेटेल या प्रकारे आपल्याला ग्राफ डायग्राम करून म्हणजे जसं दाखवतो आपण काय भेटेल ग्राफ भेटेल. हा ग्राफ कसा राहील जसं आपण लोड वाढवतोय तसं काय होतंय मोटरची स्पीड काय होते कमी होते. आता याचं कारण काय आपण जर सुरुवातीला जसं बघितलं रेटिंग घेतलं आपण काय केलंय जसा लोड वाढवतोय तसं काय होतंय आर्मेचर मधला करंट काय होतोय वाढतोय. जसं आर्मेचर मधला करंट वाढतोय त्यांनी काय होतंय जसं आर्मेचर जास्त करंट ड्रेन करतोय याच्यामुळे काय होतंय बॅक ईएमएफ जास्त तयार होते. बॅक ईएमएफ जास्त तयार झाला त्यामुळे काय होतंय मोटरची स्पीड काय होते कमी होते. हे काय हे आहे स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस सिरीज मोटर. काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकले याच्यामध्ये जसा मोटर लोड वाढतोय तसं काय मोटर स्पीड काय होते कमी होते.